म्हणजे आपलं इंद्रिय लहान आहे आणि त्याच्याबद्दल जे आपण काळजी करतो त्याला आम्ही म्हणतो पेनाइल अँक्झायटी, की तुम्हाला कोणत्याही ऑनलाईन औषधांची किंवा कोणत्याही डॉक्टरांची गरजच भासणार नाही. त्यांच्या साईजबद्दल घेऊन नक्कीच एक त्यांना ब्रेस्ट अँक्झायटी होऊन जाते, थोडंसं गिल्टी वाटतं, अँक्झायटी होऊन जाते आणि त्याच्यामुळे त्यांना ब्रेस्ट अँक्झायटी डेव्हलप होऊन जाते. आणि तुम्हाला तुमच्या समागमामध्ये त्याची म्हणजे एन्जॉयमेंट मिळत नसेल, जे ग्रंथी असतात त्यांचं कार्य पण वाढण्यासाठी आपण ह्या एके नमस्कार मित्रांनो, ज्याप्रमाणे पुरुषांमध्ये पेनाइल अँक्झायटी म्हणजे आपलं इंद्रिय लहान आहे आणि त्याच्याबद्दल जे आपण काळजी करतो त्याला आम्ही म्हणतो पेनाइल अँक्झायटी. तर पेनाइल अँक्झायटीनं खूप लोक ग्रस्त असतात, कारण की एक दुसऱ्याचं कम्पेअर करतात किंवा पोर्न स्टारबरोबर कम्पेअर करतात आणि सगळ्यांना 99% लोकांना असं वाटतं की आपलं इंद्रिय लहान आहे आणि त्याच्यामुळे ते अँक्शियस होऊन जातात, त्यांना अँक्झायटी डेव्हलप होऊन जाते. आणि पेनाइल अँक्झायटीच्या लैंगिक समस्यामधील एक आजार आहे. आणि त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये आपल्या ब्रेस्ट घेऊन त्यांच्या साईजबद्दल घेऊन नक्कीच एक त्यांना ब्रेस्ट अँक्झायटी होऊन जाते, कारण की ते पण आपल्या मैत्रिणीबरोबर म्हणा किंवा जे की त्यांच्या मैत्रिणी त्यांना दिवसभर भेटतात किंवा काही जेव्हा त्यांची चर्चा होते तेव्हा त्यांना वाटतं की आपले ब्रेस्ट आपले नितंब लहान आहेत, त्याच्यामुळे त्यांना थोडंसं गिल्टी वाटतं, अँक्झायटी होऊन जाते आणि त्याच्यामुळे त्यांना ब्रेस्ट अँक्झायटी डेव्हलप होऊन जाते. तर मित्रांनो, ह्याच विषयाला घेऊन आज मी तुम्हाला थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा ह्या व्हिडिओद्वारा एक प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने तुम्हाला चांगलं मार्गदर्शन, सायंटिफिक नॉलेज आणि सेक्स एज्युकेशन देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, कमीत कमी मराठी 2000 व्हिडिओ आणि हिंदी 1700 व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेले आहेत. खरोखर ही जर शृंखला, ही जे माला, ही जर तुम्ही प्रॉपरली जर तुम्ही बघितली, त्याच्यामधून त्याचं नॉलेज घेतलं, तर मला वाटतं की तुम्हाला कोणत्याही ऑनलाईन औषधांची किंवा कोणत्याही डॉक्टरांची गरजच भासणार नाही. कारण की बऱ्याच लैंगिक समस्या ह्या आपल्या गैरसमजुतीतून होतात, हे तुम्ही लक्षात घ्या. तर मित्रांनो, माझे व्हिडिओ आवडत असतील नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की ब्रेस्टची साईज आपण कशा प्रकारे डेव्हलप करू शकतो, कशा प्रकारे वाढवू शकतो, काही अंशी ब्रेस्टला आपण कसं सुंदर करू शकतो, त्याच्याविषयी आज माझ्या क्लिनिकला एक नवीन प्रॉडक्ट मी इंट्रोड्यूस केलं आहे आणि ते आहे AK ब्रेस्ट क्रीम. आता AK ब्रेस्ट क्रीम काय आहे, याच्यामध्ये जे आयुर्वेदिक घटक आम्ही टाकलेले आहेत ते तुमच्या मॅमरी ग्लँडला स्टिम्युलेट करतात, डेव्हलप करतात, तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढवतात आणि तिथलं मसाज केल्यामुळं ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळं विदिन अ स्पॅन ऑफ 1 or 2 मंथ तुमचे ब्रेस्ट, तुमच्या पार्टनरचे ब्रेस्ट पण डेव्हलप होतात आणि त्या ब्रेस्टमधले जे कार्य असतं, जे ग्रंथी असतात, त्यांचं कार्य पण वाढण्यासाठी आपण ह्या AK ब्रेस्ट क्रीमची मदत घेऊ शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला पण असं वाटतं की तुमच्या पार्टनरला पण ही ब्रेस्ट अँक्झायटी डेव्हलप झालेली आहे, ती तुम्हाला केव्हा तरी कंप्लेंट करते की ब्रेस्ट लहान आहेत माझी, असं आहे तसं आहे, किंवा तुम्हाला तिची ब्रेस्ट लहान वाटत असेल आणि तुम्हाला तुमच्या समागमामध्ये त्याची म्हणजे एन्जॉयमेंट मिळत नसेल, तर नक्कीच काही अंशी आपण ब्रेस्ट ट्रीटमेंट घेऊन काही ना काही अंशी ज्याप्रमाणे आपण केसांची निगा ठेवतो, ज्याप्रमाणे आपण फेशियल करून आपल्या फेसची निगा ठेवतो, त्याचप्रमाणे प्रत्येक स्त्रीने ह्या ब्रेस्ट क्रीमची नक्कीच उपयोग करून त्यांच्या ब्रेस्टची साईज आणि कार्य हे चांगलं वाढण्यासाठी नक्कीच या AK ब्रेस्ट क्रीमची ते मदत घेऊ शकतात. आता AK ब्रेस्ट वापरायचं कसं, फक्त तुम्हाला ऑइंटमेंट हातावर तिनं घ्यायचं आहे आणि क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज 10-10 वेळा दोन्ही ब्रेस्टला त्यांनी मसाज करायची आहे. रोज सकाळी आंघोळीच्या नंतर आणि रोज रात्री झोपण्याच्या अगोदर, असे 2 टाईम जर AK ब्रेस्ट क्रीमने जर मसाज केली तर विदिन अ स्पॅन ऑफ 1 or 2 मंथ नक्कीच तुम्हाला आणि त्यांना नक्कीच त्यांच्या ब्रेस्टच्या साईजमध्ये आणि डेव्हलपमेंटमध्ये नक्कीच बदल दिसून येतील. आणि याचं बेनिफिट एक आहे की चांगलं जर ब्लड सर्क्युलेशन जर चांगलं तुम्ही केलं तर नक्कीच जे आजच्या स्थितीमध्ये कॉमनली आढळून आलेला आजार आहे स्त्रियांमध्ये, ते आहे ब्रेस्ट कॅन्सर. तर काही अंशी ते अर्ली डिटेक्शन किंवा प्रिव्हेन्शन पण तुम्ही या ब्रेस्ट क्रीमने करू शकता. तर मित्रांनो, माझा बोलण्याचा उद्देश एकच आहे की प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काही आजच्या 21व्या शतकामध्ये उपचार उपलब्ध आहेत, पण ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत किंवा तुम्हाला
माहिती नसतात किंवा तुमच्या पार्टनरला माहिती नसतात, तर नक्कीच हा जो व्हिडिओ आहे तुमचे जे काही स्त्री पार्टनर आहेत किंवा तुमच्या जे काही पार्टनर आहेत त्यांना नक्की दाखवा. आणि जे जर त्यांच्या ब्रेस्ट साईजबद्दल जर कन्सर्न असतील किंवा अँक्शियस असतील तर नक्कीच माझ्या क्लिनिकमध्ये येऊन हे ट्रीटमेंट ते घेऊ शकतात. याच्याबरोबर माझ्या क्लिनिकला ब्रेस्ट पंप पण आहेत, जे की म्हणजे प्रॉपर एक्झरसाईज करून देतात ब्रेस्टची. ज्याप्रमाणे पुरुषामध्ये पुरुष पंप आहे त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी माझ्याकडे स्त्री पंप आहे, जे की ब्रेस्ट पंपिंग करून नक्कीच त्यांचे ब्रेस्ट डेव्हलपमेंट करण्यासाठी त्याची मदत घेऊ शकतात. कोणतेही मलम म्हणा किंवा कोणतेही ट्रीटमेंट म्हणा हे 100% तर नसतं, पण 99% काही ना काही त्याचे बेनिफिट मिळतात हे तुम्ही लक्षात घेऊन जर तुम्हाला ट्रीटमेंट पाहिजे असेल तर माझ्या दिलेल्या फोन नंबरवर फोन करून केव्हाही माझ्याशी कॉन्टॅक्ट करून माझी व्हिजिट घेऊन मला भेटून नक्कीच त्याचं ट्रीटमेंट करून घेऊ शकतात. धन्यवाद मित्रांनो.